जागा आहेत। या 4 जागेपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अर्जुनी मोरगाव विधानसभा मध्ये विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरी आहेत। त्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी गोंदिया विधानसभेकरिता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यामार्फत राष्ट्रवादीच्या जागेची मागणी केली आहे। एकंदरीत 2 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा कायम ठेवला आहे। त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची चिन्ह दिसत आहेत। असे असले तरी मात्र महायुती ज्याप्रमाणे ठरवेल आणि प्रफुल्ल पटेल ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे कार्य करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव राजेंद्र जैन यांनी सांगितले। याबाबत त्यांनी सर्व 4ही विधानसभेमध्ये आता आढावा बैठक सुरू केली असून बूथ कमिटी आणि विविध कार्यकर्त्यांचे संवाद यामार्फत सुरू असून महायुतीचा धर्म पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले। आता महायुतीमध्ये भाजपा किती जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किती जागा लढते याकडे आता गोंदिया जिल्हावासियांचे लक्ष लागले। आम्ही महायुतीमध्ये आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी मोरगावमध्ये आमचे वर्तमानमध्ये आमदार मनोहर चंद्रिकापुरी आहे। ते एक सीट आमची नक्कीच आहे आणि सर्व कार्यकर्त्याची जी इच्छा आहे आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महायुतीमध्ये लोकसभामध्ये भरपूर काम केलेलं आहे, म्हणून एक सर्वांची इच्छा आहे की गोंदिया विधानसभावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मागणी केली पाहिजे। त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माननीय खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांनी गोंदियामध्ये विधानसभेची सीट मिळाली पाहिजे महायुतीमध्ये यासाठी आग्रह धरला आहे। पण त्याच्यानंतरही निर्णय करण्याचा सर्व अधिकार खासदार प्रफुल्ल पटेलकडे आहे आणि महायुतीचे प्रत्येक उमेदवारासाठी पूर्ण जिल्ह्यात आम्ही चांगल्या पद्धतीने काम करणार। नक्कीच आमच्या महायुतीच्या माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार साहेबांच्या सरकार येणार। मी पक्षाचं काम तो करतच आहोत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचं काम करणे हे आमची जबाबदारी आहे। जरी महायुतीच्या धर्मामध्ये आम्ही महायुतीचा जो कोणी उमेदवार जरी देवरीला, तिरोडाला, गोंदियाला, अर्जुनी मोरगावला हे जे 4 सीट आहे विधानसभेची आमच्या गोंदिया जिल्ह्यात, इथे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्याला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली। त्यामध्ये आम्ही सर्व तालुक्यामध्ये सर्व जिल्ह्याचे प्रत्येक विधानसभामध्ये आम्ही मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। बूथ कमिटीची मीटिंग सुरू आहे। गावी गावी जाऊन आम्ही यूथ काँग्रेस, महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सशक्तीकरण म्हणून सर्वांना भेटीगाठी आणि मिटिंगा सुरू आहे आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त काम आम्ही करणार आहोत। म्हणून यासाठी प्रत्येक जगा आमची मोर्चे बांधणी सुरू आहे आणि महायुती नक्कीच निवडून येणार हे आमच्या कृत संकल्प आहे। आपली दावेदारी गोंदिया विधानसभामध्ये राहील। गोंदिया विधानसभेमध्ये मागणी करणं आमचे हक्क आहे। म्हणजे महायुतीमध्ये जेव्हा गठबंधन होते तेव्हा सर्व निर्णय नेते करतात। आमच्या कार्यकर्त्याची जे भावना आहे ते आम्ही खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांपर्यंत पोहोचून दिली। निर्णय करण्याचे अधिकार त्यांचे आहे, कोणाला कुठेही नाराजी नाही। जे निर्णय ते करतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आणि प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या ताकदीने काम करणार।